शतायुषी व्हा. माननीय श्री मदन शेठ चोरडिया यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वर्गीय बस्तीमल शेठ चोरडिया व स्वर्गीय पानक कवरबाई चोरडिया यांच्या संस्कारांचा वारसा जपत सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय श्री मदन शेठ चोरडिया यांचा वाढदिवस हा त्यांच्या असंख्य मित्र, हितचिंतक, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांसाठी आनंदाचा दिवस आहे. चेअरमन अरिहंत लँड डेव्हलपर्स, अध्यक्ष इगतपुरी तालुका किसान सेना, तसेच संचालक अखिल भारतीय रामदेवजी ट्रस्ट राजस्थान या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळताना त्यांनी समाजाशी असलेली आपली नाळ कायम जपली आहे. व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी, शेतकरी हित, धार्मिक व सामाजिक कार्याला त्यांनी दिलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वर्गीय बस्तीमल शेठ चोरडिया आणि स्वर्गीय पानकवरबाई चोरडिया यांनी दिलेले संस्कार, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि माणुसकीची शिकवण त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येते. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन कार्य करण्याची त्यांची शैली अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ईश्वरचरणी मनपूर्वक प्रार्थना की माननीय श्री मदन शेठ चोरडिया यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि निरंतर यश लाभो. त्यांच्या हातून समाजसेवेची आणि जनसेवेची अशीच विधायक कामे घडत राहोत आणि त्यांच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस अधिक विस्तारत जाओ. माननीय श्री मदन शेठ चोरडिया यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शतायुषी व्हा, निरोगी व आनंदी जीवन लाभो. आई भवानी व श्री रामदेवजी महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्या पाठीशी राहो हीच प्रार्थना. लक्ष्मीकांत शिंदे, संपादक, लोकमान्य न्यूज, नाशिक. मुलांची एक आपली आवड आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या डोक्यामध्ये 5-6 वर्षापासून एक भुटी वनवासी स्कूल इगतपुरी तुमची ती उपमधील जी स्कूल जी आहे माणूस आहे काही नाव आहे सर या माझा वाढदिवस असा का माझ्या डोळ्यासमोर फक्त मला माझी मुलं दिसतात मला तर आपण जनतेसाठी काय असेल तर आपण वाढदिवस याच्या अगोदर अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे केले, परंतु 2019ला कोविड आल्यापासून मी वाढदिवसाला थांबून घेतलं. त्याच्यानंतर 2021ला कोविडच असताना आमच्या मातोश्रीचं निधन झालं. ते पण 13 तारखेला त्या ऑगस्टात निधन झालेलं आहे. कारण ती 10 तारखेला माझ्यासाठी ती शॉपिंग करायला गेली होती, म्हणजे माझ्या पुतणीला घेऊन गायब होती. तिकडून आणि तिला अचानक अस्वस्थ वाटलं. तिला अस्वस्थ वाटायच्या नंतर ती 2 दिवसानंतर तिला नारायणीमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तिचं जीवन यंत्र संपवण्याच्या नंतर मग तिचं एकच होतं तर तुझंच करतो, पण एक गरीब माणसांसाठी म्हणा किंवा भूतपूर्व माणसांसाठी म्हणा एक थोडंफार आता तुझ्याकडे काही नव्हतं, ठीक आहे, तुला कोणी केली मदत नाही केली वेगळ्या, पण तुझ्या आता किती सेवा करता येईल. तर त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी फाटा घेऊन आज म्हणजे 2021 पासून 5 वर्ष झाले तर मी माझ्यासमोर फक्त एक विद्यार्थी दिसतात किंवा गोरगरीब दिसतात आपल्याला. एवढंच त्यांना आपल्या हाताने जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करतो आपण. आजच्या दिवशी आपण विचारून घेतो कोणाचं काही आहे का नाही काय असं आपण आपली